या जर रस्त्यावरती आल्या, गिरायकांना बाहेर काढायचं, ड्रायव्हरला बाहेर काढायचं आणि जाळायच्या. त्याशिवाय ही माणसं वटणीवरती येणार नाहीत. आता मुंबई सारख्या ठिकाणी जवळपास 70,000 परवाने रिक्षांचे दिले जाणार आहेत. 70,000. जो जुनाच कायदा आहे की ज्यांना टॅक्सी आणि रिक्षांचे परवाने मिळतील त्यांना मराठी भाषा आली पाहिजे. चुकीचं काय? महाराष्ट्र राज्यामध्ये त्याला मराठी भाषा यायला नको का? आणि माझी तर ठाम भूमिका आहे याच्यावरती. मराठी भाषा नाही, मराठी मुलांना आणि मराठी मुलींनाच घ्या नोकऱ्या तुम्हाला दिल्या पाहिजे, रिक्षाचे परवाने आणि टॅक्सीचे परवाने. पण काय चाललंय हे तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे जरा सविस्तर थोडंसं सांगणार आहे आज, आणि त्याच्यापुढे काय करायचंय हे देखील सांगणार आहे. ज्या वेळेला आपली रिक्षाभिक्षा या सगळ्या गोष्टींची आंदोलनं झाली, मी सर्व पोलिसांना त्यावेळेला सांगितलं होतं. म्हटलं मुंबई शहरामध्ये, ठाणे शहरामध्ये, अनेक शहरांमध्ये म्हटलं खोट्या रिक्षा चालू आहेत आणि खोट्या टॅक्स्या चालू आहेत. त्यावेळेच्या पोलीस खात्याला जाग आली आणि जवळपास 40,000 रिक्षा खोट्या पकडल्या गेल्या. आपल्या आंदोलनामुळे कापल्या गेल्या त्या सगळ्या रिक्षा आणि टॅक्स्या. आणि इथे मराठी आली पाहिजे याच्यावरती कोणतरी एक भिकार कोर्टात जातो आणि त्या नागपूर खंडपीठामध्ये, त्या नागपूरच्या कोर्टामध्ये नागपूरचे न्यायाधीश ते म्हणतात हा काय प्रकार आहे, मराठी आली पाहिजे ही कसली सक्ती. आमच्या महाराष्ट्राच्या, आमच्या नागपूरमधला एक न्यायाधीश हा इथे बोलतो की हे परवाने देताना मराठीची सक्ती कसली, आणि सगळ्या प्रक्रियेवरती त्यांनी स्टे आणला. या न्यायाधीशांना माझी विनंती आहे, या महाराष्ट्रातल्या, या देशातल्या लोकांचा तुमच्याबद्दल जो इतकासा जो आदर उरलेला आहे ना, तो टिकवा. आता या 70,000 परवाने देण्यात येत आहेत. या 70,000 परवान्यांमध्ये जवळपास 70 ते 72% हे परप्रांतातले लोक आहेत. कारण मूळ विषय काय आहे, तो मूळ विषय वेगळाच आहे. मूळ विषय इकडे आहे, दाखवतात तुम्हाला तिकडे. या सगळ्या आरटीओने या सगळ्या लोकांना सांगितलंय रोजच्या रोज 3-3 हजार परवाने द्यायचे. 3-3 हजार रोज. आणि येत्या काही एक 10, 12, 15 दिवसामध्ये 70च्या 70,000 लोकांना त्यांनी परवाने द्यायचे. कसे? तहसीलदाराचं एक 15 वर्ष वास्तव्याचा दाखला लागतो, सीआयडीचं सर्टिफिकेट लागतं की याच्यावरती कोणताही गुन्हा नाही येतो. सरकारने काय सांगितलंय माहितीये का? हा 15 वर्षाचा दाखला जो आहे, वास्तव्याचा दाखला आहे, हा आता काही घ्यायची गरज नाहीये. सीआयडीचं सर्टिफिकेट आहे, आता काही घ्यायची गरज नाहीये. त्यांना तात्काळ आता पहिल्यांदा हे द्यायचे आणि त्यांचे लायसन्सेस आणि नवीन रिक्षा, त्यांचे नवीन नंबर प्लेट या त्यांना तात्काळ रुजू करा. पुढच्या काही दिवसामध्ये 70,000च्या 70,000 रिक्षा बाहेर आल्या पाहिजेत. आता मूळ विषयावरती येतो. घाई कसली आहे? पण हा तात्काळ निर्णय कशासाठी होतोय? मला हा देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारायचा आहे. भ्रष्टाचार निर्मूलन करू म्हणून तुम्ही सांगितलं होतं ना. या सगळ्या रिक्षा बनतात राहुल बजाज यांच्या बजाज कंपनीमध्ये बनतात. त्यांचा लॉट तयार आहे. 70,000 रिक्षांचा लॉट तयार आहे. कोणासाठी चालू आहे? राहुल बजाजसाठी. त्या रिक्षाची, एका रिक्षाची किंमत आहे 1,70,000 रुपये गुणिले 70,000. हे मगाशी काढलं, 1190 कोटी रुपयांचा व्यवहार होणार आहे. हे कशासाठी गडबडीत चालू आहे तुमचं? ज्या गोष्टींसाठी तुम्हाला 15 वर्षाचा दाखला देखील नकोय, तुम्हाला सीआयडी सर्टिफिकेट देखील नकोय. राहुल बजाजच्या आता तयार असलेल्या फक्त रिक्षा रस्त्यावरती आणायची.